वारी एक असा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ठेवा ज्याला आपल्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी 800 वर्षाहून अधिक काळ जोपासला आहे। वारीचा डोलारा श्रद्धा, भक्ती, समता, बंधुता आणि एकत्व या मुख्य खांबावर आधारलेला आहे। आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची तर देहू गावातून तुकाराम माऊलींची पालखी पंढरपूरला निघते। टाळ मृदुंगाच्या सुरात, हरिनामाच्या गजरात दरवर्षी सुमारे 10 ते 15 लाख भाविक या वारीत सहभागी। वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीसाठी किती महत्त्वाची आहे याची कल्पना महाराष्ट्र शासनाला आहे। म्हणूनच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी वारीत पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत। संपूर्ण मार्गावर ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र कचरा पेट्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत, जेणेकरून वारीचा मार्ग स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त राहील आणि वारकरी निरोगी राहतील। वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आकर्षक मॅस्कॉट त्यांच्या भेटीला येत आहे। हा मॅस्कॉट स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश मनोरंजक पद्धतीने देत आहे। यासोबतच LED व्हॅनद्वारे माननीय मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा विशेष संदेश वारकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातोय। या संदेशातून स्वच्छ, हरित आणि शाश्वत वारीसाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे। वारी मार्गावर भरविण्यात आलेल्या पर्यावरण प्रदर्शनामध्ये विकास, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येते। प्रभावी पथनाट्यांद्वारे स्वच्छता, प्लास्टिक मुक्त वारी आणि निसर्ग संवर्धनाचे संदेश लाखो भाविकांपर्यंत पोहोचवले जात आहेत। खरी भक्ती ही केवळ विठ्ठलाच्या दर्शनात नसून आपल्या निसर्गाचे आणि पर्यावरणाचे जतन करण्यात आहे, कारण शेवटी विठू माऊली आणि निसर्ग निराळे नाहीत, एकच आहेत। विठ्ठलाचं साकार रूप म्हणजे निसर्ग, निसर्गाला जपूया म्हणजे विठ्ठल सेवा घडेल। रामकृष्ण हरी।